शहादा नगर परिषदेने अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून देखील अतिक्रमण न काढल्याने नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। या अतिक्रमणाला कोणाचा आशीर्वाद लाभत आहे, ज्यामुळे नगरपालिका कारवाई करण्यात चुकत आहेत, हा प्रश्नच आहे। शहादा तालुक्यातील शहादा नगर परिषदेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समोरील चिराग बेल्ट 1078/9च्या उत्तरेकडील नामक दुकानदार धारकाला नोटीस देत 48 तासाच्या आत दुकाने खाली करून अतिक्रमित केलेली जागा खाली करावी अशा आशयाची नोटीस बजावली होती। मात्र संबंधितांनी 48 तास उलटून गेल्यानंतरही अतिक्रमित जागा खाली केलेली नाही। सदरची जागा लघु पाटबंधारे विभागाची असल्याचं समजलं आहे। नगर परिषद शहादा हद्दीतील हे अतिक्रमण असून एवढ्या रहदारीच्या ठिकाणी असलेले अतिक्रमण एवढ्या दिवसांपासून का काढले गेले नाही असा प्रश्न निर्माण होत आहे। अतिक्रमण धारकाला आत्ताच का नोटीस बजावण्यात आली, याचा मागचं कारण काय, हा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे। अनेक वर्षांपासून ही दुकान याच ठिकाणी अस्तित्वात होती। मग या दुकानाला एवढ्या वर्षांपासून अतिक्रमण करून ठेवलेली जागा कोणाच्या आशीर्वादानं सुरू होती? या अतिक्रमण धारकाची भर चौकात असलेली दुकान कोणाच्या नजरेत पडली नव्हती का, असा प्रश्न देखील उपस्थित व निर्माण होत आहे। दुकानाला कोणाचा अभय आहे का नाही, किंवा नगर परिषद मुद्दाम डोळेझाकपणा करत आहे, असा अनेक प्रश्न या अतिक्रमणावरून उपस्थित करण्यात आले आहेत। पुन्हा एकदा नगर परिषदेचा कारभार चव्हाट्यावर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे। यामुळे नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दुकानाला 29 सप्टेंबर 2020 रोजी दिलेल्या नोटिसाला अजून देखील उत्तर मिळालेले नाही व अतिक्रमित जागा अजूनही खाली झालेली नाही। त्यामुळे नगर परिषदेचा कारभार किती योग्य व कसा हे दिसून येत आहे। माझे नाव गणेश मंगळ ठाकरे, राहणार शहादा। बरेच दिवसापासून माझी छोटीशी पाण्याच्या दुकानावर माझ्या घराच्या सगळे 6-7 लोक पोट भरायचे। ते चीफ ऑफिसर हे नेहमी मला त्रास द्यायचे, माझी टपरी उचलून द्यायचे आणि आता मी उचलली तर माझी जर टपरी उचलतात तर मग याची टपरी का नाही उचलत आहे, याच्यावर का कारवाई नाही करतात? मी जर अतिक्रमणमध्ये तर हा कोण आहे? मग याची मी टपरी अतिक्रमणमध्ये ना, याची पूर्ण चौकशी करण्यात यावे। याच्या मागे कोण कोण अधिकारी आहे, याला कोणाचा सपोर्ट आहे, हे नकली खरेदी खत दाखवतो सगळ्यांना। ही मी चीफ ऑफिसरांना अर्ज केलेला, मला त्यांनी नमूद केलेला पोस्ट दिलेली आहे। 48 तासात त्याच्यावर कारवाई का केली नाही, याचा मला खुलासा ताबडतोब करण्यात यावा। MDTV साठी रवींद्र गवळे, शहादा।